दिल्लीच्या सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे। मोदींच्या टीममध्ये मोठा फेरबदल होणार आहे का? 20 पेक्षा जास्त मंत्र्यांची खाती बदलली जाणार आहेत। काहींचं वजन वाढणार, काहींचं कमी होणार आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातनं एक मोठी मागणी पुढे आली आहे। एकनाथ शिंदेंना केंद्रात आणखीन एक मंत्रिपद हवंय। पण आता प्रश्न असा आहे, शिंदेंना हे मंत्रिपद का हवंय? कोणाला मंत्री बनवलं जाणार आहे? आणि मोदींच्या या संभाव्य फेरबदलाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? नमस्कार, मी अनुष्का आणि चला संपूर्ण गेम समजून घेऊया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। मोदी सरकार 3.0 ला 2 वर्ष आता पूर्ण झालीत। आता दिल्लीमध्ये चर्चा सुरू झाली आहे ती टीम मोदी बदलण्याची। आता मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्याची वेळ आली आहे। कोणाचं काम चांगलं, कोणाचं खातं नीट चाललंय, कोणाला आणखीन मोठी जबाबदारी देता येईल आणि कुठे नवीन चेहरा आणण्याची गरज आहे, या सगळ्याचंच गणित सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 20 पेक्षा जास्त मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या या बदलल्या जाऊ शकतात। म्हणजे हा एक छोटासा बदल नाहीये, तर मोदींच्या टीम इंडियामध्ये हा एक मोठा रिशफल होऊ शकतो। आणि या सगळ्यामध्ये चाललाय महाराष्ट्राचा नंबर। इथेच खरी मजा आहे बघा। एकनाथ शिंदेंची शिवसेना आता दिल्लीत आणखीन मजबूत झाली आहे। शिंदे गटाकडे लोकसभेत आता 13 खासदार आहेत आणि यात ठाकरे गटातून आलेल्या 6 खासदारांचा सुद्धा समावेश आहे। म्हणजे शिंदेंची दिल्लीची ताकद ही नक्कीच वाढली आहे। आणि आता साहजिकच आहे, प्रश्न विचारला जातोय की ताकद वाढली तर केंद्रात वाटाही वाढणार आहे का? याच पार्श्वभूमीवर शिंदेंना आणखीन एक केंद्रीय मंत्रिपद हवं असल्याची चर्चा सुरू झाली। पण आता हे मंत्रिपद कोणाला मिळणार आहे? इथे मोठा एक सस्पेन्स आहे की शिंदे स्वतः केंद्रात जाणार आहेत का, की त्यांच्या पक्षातील एखादा खासदार दिल्लीला जाणार आहे? सध्या हे काही स्पष्ट नाहीये, पण एक नाव पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे, ते म्हणजे श्रीकांत शिंदे। तरुण चेहरा, लोकसभेतील खासदार आणि शिंदेंचे सुपुत्र, यामुळे त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार आहे का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता तुम्हाला सांगते ऑलरेडी केंद्रात शिंदे गटाकडे काय आहे ते। शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव हे केंद्रात मंत्री आहेत। म्हणजेच महाराष्ट्रातनं शिंदे गटाचं प्रतिनिधित्व केंद्रात आधीच आहे। पण आता शिंदेंचा दावा काय आहे की आमच्याकडे 13 खासदार आहेत, मग एकच मंत्री का? याच गणितावर आणखीन एका मंत्रिपदाची मागणी असल्याचं बोललं जात आहे। आणि हा फक्त एका मंत्रिपदाचा विषय नाहीये, हा आहे दिल्लीतील राजकीय वजनाचा प्रश्न। कारण या सगळ्याचं भाजप समोरही एक मोठं गणित आहे। कारण महाराष्ट्रात भाजप एकट्याने सत्तेत नाहीये, तर शिवसेना शिंदे गट आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आणि दोन्ही मित्र पक्षांना सोबत घेऊनच महायुतीचं सरकार चाललंय। त्यामुळे दिल्लीत मंत्रिमंडळातही या दोन्ही पक्षांचं संतुलन हे महत्त्वाचं असणार आहे। म्हणूनच शिंदेंची मागणी मान्य करायची की नाही, हा भाजपसाठी एक खूप महत्त्वाचा निर्णय असेल। पण गेम फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये बरं का। केंद्रात जर फेरबदल झाला तर अनेक राज्यांची ही गणितं पाहिली जाणार आहेत। दक्षिण भारताला किती प्रतिनिधित्व आहे, महिलांना किती जागा आहेत, मित्र पक्षांना किती स्थान आहे, नव्या चेहऱ्यांना किती संधी मिळते, हे सगळंच ठरवलं जाऊ शकतं। कारण मंत्रिमंडळ म्हणजे फक्त मंत्री आणि खाती नाहीये, तर त्यातून राजकीय संदेशही दिला जातो। आता या सगळ्या स्टोरी मधल्या एका अत्यंत इंटरेस्टिंग चर्चेकडे येऊया। आणखीन एक महत्त्वाचं नाव आहे जे सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान। नीट UG 2024 पेपर लीकच्या वादानंतर त्यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर त्यांच्याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आणि आता संभाव्य फेरबदलात त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे का? आणि मिळालं तर शिक्षण मंत्रालयाचंच मिळणार आहे की दुसरं खातं मिळणार आहे, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। म्हणजे दिल्लीमध्ये सध्या 3 मोठे प्रश्न आहेत। पहिला, कोणत्या मंत्र्याचं खातं जाणार? दुसरा, कोणाला मोठी जबाबदारी मिळणार? आणि महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तिसरा, शिंदेंची मागणी मान्य होणार का? कारण शिंदेंच्या हातात आता 13 खासदार आहेत, त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांची बार्गेनिंग पॉवर ही नक्कीच वाढली आहे आणि त्याचा फायदा मंत्रिमंडळात किती मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। समजा जर शिंदे गटाला आणखीन एक मंत्रिपद मिळालं तर शिंदेंची दिल्लीतले वजन हे वाढलं जाणार। भाजप सोबतच्या वाटाघाटीमध्ये सुद्धा त्यांची ताकद वाढणार आणि महाराष्ट्रातही त्याचा राजकीय संदेश दिला जाणार। पण जर मागणी नाकारली गेली तर प्रश्न उपस्थित होईल की 13 खासदार असूनही गटाला अपेक्षित वाटा का मिळाला नाहीये। म्हणजेच कोणताही निर्णय झाला तरी त्याचा राजकीय अर्थ हा निघणारच आहे। आता दिल्लीत हालचाली वाढल्यात आणि जर खरंच 20 पेक्षा जास्ती मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या गेल्या तर हा मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील मोठा राजकीय संदेश असणार आहे। आणि महाराष्ट्रासाठी सगळ्यांचंच लक्ष एका प्रश्नावर असेल, शिंदेंची ताकद 13 खासदारांपर्यंत पोहोचली, आता मंत्रिमंडळात
काळात त्याचा हिशोब मोजला जाणार आहे का? याचं उत्तर मिळालं तर फक्त दिल्लीच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही अर्थातच नवी समीकरणं तयार होऊ शकतात। एकनाथ शिंदेची मागणी भाजप पूर्ण करून दिल्लीत त्यांची पॉवर वाढणार आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा प्राईम टाइम महाराष्ट्र।